सुखाचा सोबती भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढील स्टोरी बघूया. सुमाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्याने घेतली होती. काळ पुढे सरकत होता. सुमाला हा कोर्स खूप आवडला होता. तिचा जीव त्यात रमत होता. BAचा अभ्यासही सुरूच होता. 2 वर्ष बघता बघता संपली. BAचं शेवटचं वर्ष आणि फॅशन डिझायनिंगचंही शेवटचं वर्ष. त्यानंतर एका सायंकाळी बागेत फिरता फिरता तिने वसंतला विचारलं, आपण लग्न कधी करायचं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करण्याचा विचारही मी करू शकत नाही. वसंतने उत्तर दिलं नाही. काहीतरी बोल, मला भीती वाटायला लागली आहे. हो ग बाई, होईल सगळं, बेपर्वाईने वसंत उतरला. आयुष्यभर काय मी शिकतच राहीन का? हेमाताईला लक्षात आलंय, आपल्याला लग्न करावं लागेल. ताई आली की तू बोल तिच्याशी. ती आशाळभूतपणे त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तो गप्प होता, चेहराही मख्ख. ताई पुढल्या महिन्यात येते. मी तिच्याबरोबर परत जावं असं तिला वाटतंय. तिचं म्हणणं पेपर देण्यापुरतंच इथे यावं. तू यावेळी तिच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील का? तिने गळ घातली. बघूया, घाई काय आहे? तू आधी आपला अभ्यास पूर्ण कर. वसंत टाळण्याच्या मूडमध्ये होता. ती चिडली. बराच वेळ दोघंही गप्प होती. मग वसंतने तिला आपल्याजवळ ओढून घेतली. त्याच्या उष्ण स्पर्शाने ती लोण्यासारखी विरघळली. तो विषय तिथेच संपला. उद्याच येते हेमाताई, अन तुला नेमकं आत्ताच बाहेर जावं लागतंय. खरंच काम आहे की तू तिला भेटणं टाळतो आहेस? ती जोरजोरात रडायला लागली. वसंतने तिला जवळ घेऊन समजावलं. तिला गप्प केलं. माझ्यावर विश्वास ठेव, मी पुढल्या वेळी नक्की तुझ्या ताईला भेटतो वगैरे गोड गोड बोलून शेवटी तिला स्वतःच्या मनाप्रमाणे राजी केलं. पुन्हा हेमाताईच्या सरबतीला उत्तर द्यायला ती एकटीच उभी होती. यावेळी तर ती हेमाताईशी खूप काही खोटं बोलली. आयुष्यात प्रथमच खोटं बोलणं, तेही आईसारख्या हेमाताईशी. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हेमाताईही कधी नव्हे. ती खूप चिडली. या पोरीचं कसं होणार या काळजीने काळवडून हेमाताई निघून गेली आणि सुमा धाय मोकळून रडू लागली. काहीतरी मनात चलत होतं. कुठेतरी काहीतरी खटकत होतं. विलियमने प्रेमाने तिच्या खांद्यावर डोक्यावर थोपटलं. तू तुझ्या ताईला वसंतबद्दल सांगत का नाहीस? तिने म्हटलं. वसंत आणि सुमाचं प्रकरण विलियमला ठाऊक होतं. इतक्या दिवसात प्रथमच तिने त्याबद्दल बोलून दाखवलं होतं. खरं म्हणजे वसंतने हे तिला सांगायला पाहिजे. सुमाला पुन्हा रडू फुटलं. तो तुझ्या बहिणीला भेटत का नाही? का टाळतोय? हे बघ, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू त्याला अगदी स्पष्ट विचार. विलियम याहून अधिक काही बोलली नाही, पण प्रश्नांच्या गुंत्यात सुमाला मात्र अडकून गेली. 8 दिवसासाठी बाहेर जायचे म्हणून सांगून गेलेला वसंत दुसऱ्याच दिवशी परत आला. वसंतला बघून ती आनंदली, पण प्रथमच तिला त्याचं वागणं खूप खटकलं. इतक्या लवकर परत आलाय तर 1 दिवस नंतरही जाऊ शकला असताना, निदान ताईला भेटता असता. पण वसंतने जणू तिच्यावर जादू केली होती. ती त्याला काहीही म्हणू शकली नाही. फायनल परीक्षाही येऊन ठेपली. अभ्यासाचा ताण अन काळजी होतीच, पण त्यापेक्षाही अधिक काळजी होती ती वसंतच्या बेपर्वाईची. लग्नाच्या बाबतीत तो काहीच बोलायला तयार नव्हता. सुमाला खात्री होती, इथून ती घरी गेली की तिचं लग्न होईल हे नक्की. तिला वाटे वसंतनेच होऊन विषय काढावा, आणि तिने जसं स्वतःविषयी सगळं सांगितलं आहे तसं त्यानेही मोकळेपणाने तिला सांगावं. पण तसं होत नव्हतं. एकदा गुलमोहराच्या झाडाखाली तिने वसंतला म्हटलं होतं, आता लवकरच मी इथून परत जाईन. तुला माझी आठवणही येणार नाही. काय एकसारखं जाण्याचंच रडगाणं गात असतेस? मग तू काहीही करणार नाहीस. आत्ता तर मीही काही करणार नाहीये. ती हसली. लग्न केलं नाही तर प्रेम खोटं ठरतं का? अगं, लग्न म्हणजे वैताग असतो. लग्न केल्यावर म्हणशील
आधीच आपण बरे होतो. वसंत गळ्यात हात घालून म्हणाला, तुला कसं माहीत लग्न म्हणजे वैताग असतो म्हणून? अशी किती लग्न केली आहेस तू? वसंतने डोळा मारत म्हटलं, फार नाही 4-5 लग्न केलीत. वसंत प्लीज मला स्पष्ट काय ते सांग. बोलता बोलता विकारपणे म्हणाला, माझ्याजवळ काहीही नाहीये. घर नाही, पैसे नाहीत, कामधंदा नाही. लग्न केलं तरी तू माझ्याबरोबर राहशील कशी? राहीन मी, फक्त तू लग्नाला हो म्हण. माझ्या आईवडिलांची जी प्रॉपर्टी आहे ती आम्हाला दोघी बहिणींची आहे. लग्नानंतर माझा वाटा आम्हाला मिळेल. आपण त्यातून घर घेऊ. तुझ्या धंद्यालाही भांडवल होईल. वसंत मुकाटपणे सगळं ऐकत होता. शेवटी त्याने लग्नाला होकार दिला. तेही तिला कळलं नाही. नेहमीचंच आहे हे. मनात नसतानाही काळात भरकटत जाते. ऑफिसात पाय ठेवल्या तिथला शिपाई धावतच तिच्याकडे आला. मॅडम, आज सकाळपासूनच खूप लोकांची धुलाई केली आहे सरांनी. तुमचीच वाट बघतायत ते. तिने पर्स आपल्या टेबलाच्या खणात टाकली आणि ती मेजर आनंदच्या कॅबिनकडे वळली. मे आय कम इन सर? येस प्लीज. सर तुम्ही बोलवलं? बसा, मेजर आनंद म्हणाले. दिवान असोसिएशनच्या पेमेंटचा चेक त्यांना मिळाला नाही आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे स्टोअरमधल्या डाळीचा स्टॉक जवळजवळ संपला आहे. सॉरी सर, असं व्हायला नको होतं. पण आज मी जातीने लक्ष देऊन सगळं व्यवस्थित करून घेते, ती हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे, संस्थेचं काम व्यवस्थित व्हायला हवं यासाठी सांगितलं. बरं, मी बोललो होतो त्यावर काही विचार केलात का? मेजर तिच्याकडे बघत बोलले. तिला उत्तर सुधरेना. मी विचार करून सांगते सर. एवढं बोलून ती आपल्या टेबलाशी आली आणि कामाला लागली. फाईलीचं काम पूर्ण करून स्टोअरमध्ये गेल्यावर लक्षात आलं की डाळीखेरीज इतरही अनेक गोष्टी संपत आल्या आहेत. मन लावून ती काम आटपत होती. लंच टाईम झाला आणि आपण डब्बा आणलेला नाही हे तिला आठवलं. संस्थेच्या कॅबिनमध्ये चहा आणि ब्रेड रोल ऑर्डर करून ती टेबलाशी येऊन बसली. मेजर आनंद ही बरेचदा कॅन्टीनमध्ये लंच घ्यायला यायची. जवळच त्यांची इन्स्टिट्यूट होती. तिथे मुलामुलींना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहून आयुष्य जगता येईल असे कोर्सेस शिकवले जात होते. गरीब विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण दिलं जायचं. पैसे देऊन शिकणाऱ्यांना आपण दिलेल्या पैशाचं सार्थक झालंय असं वाटायचं. संस्थेचा पैसा सत्कार्यात खर्च होईल याकडे मेजर जातीने लक्ष द्यायचे. संस्थेला सरकारी मान्यता होती. त्याखेरीज शेतकरी, कुटीर उद्योग करणारे कारागीर या लोकांचा माल वाजवी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते जागोजागी ट्रेड फेअर भरवत असत. स्वच्छ चारित्र्य आणि त्यांचा पारदर्शक आर्थिक कारभार यामुळे समाजातही त्यांना मान होता. त्यांची बायको व 2 मुलं एका कार अपघातात दगावली. त्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली व आपली कोट्यावधी रुपयाची पिढीजात प्रॉपर्टी विकून ही संस्था व इतर सामाजिक उपक्रम सुरू केले असं सुमा ऐकून होती. इथली नोकरी सुरू केली तेव्हा आपण इथे किती काळ टिकून राहू याबद्दल सुमा साशक होती. कारण लष्करातली माणसं फार कडक शिस्तीची असतात हे ती ऐकून होती. मेजर आनंद होतेही तसेच. पण हळूहळू तिला इथलं काम, इथली शिस्त सगळं आवडायला लागलं. अंगी वळणीही पडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे जे काम करतो त्यातून अनेक गरजू लोकांना मदत होते. अनेक होतकरू मुलांचा भविष्यकाळ घडतो आणि कितीतरी स्त्रिया स्वावलंबी होतात. ही गोष्ट फारच समाधान देणारी होती. तिला आठवलं, सकाळी तिला मेजर आनंदने जवळच भरणाऱ्या ट्रे फेअरमध्ये चालण्याबद्दल विचारलं होतं आणि तिने विचार करून सांगते म्हणून त्यांना म्हटलं होतं. यापूर्वीही ती जवळपासच्या ट्रेडर फेअरमध्ये टीमसोबत गेली होती, पण सकाळी जाऊन सायंकाळी परत आली होती. पण यावेळी 2-3 दिवस तिथेच थांबावं लागणार होतं. अशा वेळी नेहमीच तिचं उत्तर नकारार्थी असायचं.
पण यावेळी मात्र तिलाच थोडा बदल हवा असेल किंवा रुटीनमधून ब्रेक हवासा वाटला, म्हणून तिने जाण्याचा निर्णय घेतला. दुपारची कॉफी घेतली आणि ती सरळ मेजर आनंदच्या कॅबिनमध्ये गेली. सर, कधी निघावं लागेल? मेजरने हसून तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं, या संपूर्ण महिन्यात जेव्हा तुम्हाला सोयीचं असेल त्याप्रमाणे जाता येईल. ती परत आपल्या टेबलाशी येऊन कामाला लागली. काम संपून घरी जाताना ट्रेड फेअरचाच विचार मनात होता. चहा वगैरे घेतल्यावर तिने कपाट उघडलं. इतक्या वर्षात हौशीने आवडीने काही घालणं तिने बंदच केलं होतं. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय हेही ती विसरली होती. तिला हसायला आलं. मन शांत, आनंदी अन थाऱ्यावर असायला हवं ना. मनात शांत नाही तर देहाची शुद्ध तरी कशी राहणार. ती अंथरुणावर पडली आणि तिच्याही न कळत पुन्हा भूतकाळात शिरली. तर मित्रांनो, पुढील भाग नक्की बघा आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.